वाहनावर आकारण्यात येणाऱ्या ई चलनाविरोधात गुरुवारी वाहनधारक व वाहतूकदार संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला निवेदन देऊन ई चलनाची थकबाकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली। वाहनावर मोठ्या प्रमाणावर ई चलन आकारून लाखो रुपयाचा दंड लावला जात असल्याने वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला। राज्यात सुमारे 4.5 कोटी रुपयांचे ई चलन थकीत असल्याचेही संघटनाने सांगितले। शासनाने ई चलन प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शासनाने जे रस्त्यावर ई चालान टाकतात, गाडी गेली की फोटो काढून टाकणे, हे अवाजवी झाले आहेत किंवा मर्यादेपेक्षा जास्त कधी ते कारण नसताना गाडी रस्त्यानं चालती तरी नो पार्किंगमध्ये गाडी दाखवली जाते। 5-5, 7-7 हजार रुपये दंड असा प्रत्येक वाहनावर, मग ते टू व्हीलरपासून असेल तर मोठ्या गाड्यापर्यंत असेल। अनेक प्रकारचे ट्रॅव्हल्स चालक टॅक्सेस भरते, 8-10 प्रकारचे वार्षिक टॅक्स भरतो आम्ही, तरीसुद्धा ह्या ई चालान जे रस्त्यावर आहे, पोलीस असतील किंवा प्रादेशिक विभागातले कर्मचारी असतील, तर हे ई चालानाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचा अनेक व्यवसायाला खूप मोठा फटका बसत आहे। ते महाराष्ट्र शासनाने बंद करावे, यासाठी राज्यभरात आंदोलन चालू आहेत। त्याचाच एक भाग आम्ही परभणीमध्ये त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने परभणीतील सर्व ट्रॅव्हल्स या RTO कार्यालयामध्ये जमा करून आजचं आंदोलन आम्ही करत आहोत। भविष्यात जर हा कायदा मागे जर शासनाने घेतला नाही तर सर्वच वाहनं आम्ही आणून ते RTO कार्यालयात जमा करू।